थुलथुलीत पोटामुळे एकही पॅन्ट धड बसत नाही. वजन कमी करण्यासाठी व्यायाम करता करता थकून गेलात का? चला आज मी तुम्हाला काही अशा सोप्या घरगुती गोष्टी सांगतो ज्यामुळे तुम्ही खाऊनही पोट कमी करू शकता. फक्त ह्या 5 गोष्टी रोज खा. पोटाची चरबी कमी होईल आणि वजनही वाढणार नाही. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव नितीन धुमाळ. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या 3 फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती. मित्रमैत्रिणींनो, जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. लोकांची जीवनशैली दिवसेंदिवस बदलत चालली आहे. चुकीच्या आहाराच्या सवयी, एकाच जागी बसून काम करणे आणि अपुरी झोप यामुळे पोटावरती चरबी साचते. हे फक्त बाह्य लूकसाठी त्रासदायक नसते, तर यामुळे अनेक आरोग्य समस्या वाढतात, जसे की मधुमेह, उच्च रक्तदाब, निद्रानाश आणि स्ट्रेस. पण काळजी करू नका, आहारातील काही साध्या बदलांमुळे पोटाची चरबी कमी करता येते. तर पहिलं आहे ते म्हणजे फ्लेक्स सीड्स. फ्लेक्स सीड्स किंवा जवसाच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि फायबर मोठ्या प्रमाणात असते. यामुळे तुमचा चयापचय वाढतो आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. तुमच्या आहारात फ्लेक्स सीड्सचा समावेश करा आणि फरक पहा. दुसरं आहे ते म्हणजे ग्रीन टी. ग्रीन टी मध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स, विशेषतः कॅटेचिन्स, तुमच्या शरीरातील फॅट बर्न करण्यास मदत करतात. ग्रीन टी रोज प्यायल्याने चयापचय सुधारतो आणि वजन कमी होण्यास मदत होते. त्यानंतर आहे बदाम. बदामामध्ये प्रथिने आणि फायबर जास्त प्रमाणात असतात, जे तुमच्या भूक नियंत्रणात ठेवतात. बदामामध्ये असलेले मोनोसॅच्युरेटेड फॅट शरीरातील चरबी जाळण्यास मदत करतात. त्यामुळे पोटाची चरबी हळूहळू कमी होते. त्यानंतर चौथी जी गोष्ट आहे ती म्हणजे ओट्स. ओट्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे तुम्ही दीर्घकाळ पोटभर राहता. याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे शरीराचा ऊर्जा मिळते आणि वजन कमी करण्यास मदत होते. त्यानंतर 5वी गोष्ट आहे ती म्हणजे दही. दही हा एक प्रथिने आणि प्रोबायोटिकचा उत्तम स्रोत आहे. ग्रीक दह्याचे सेवन केल्याने पोटाची चरबी कमी होते आणि स्नायूंची वाढ होते. प्रोबायोटिक्समुळे पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांचे आरोग्यही चांगले राहते. तर आता तुम्हाला हे माहिती झाले आहे की पोटाची चरबी कमी करण्यासाठी व्यायामाबरोबरच योग्य आहार किती महत्वाचा आहे. तर या 5 गोष्टींचा तुमच्या आहारात समावेश करा आणि तुमच्या शरीरातील बदल अनुभवायला सुरुवात करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रवासाला सुरुवात करत असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून अशाच उपयोगी टिप्स हव्या असतील तर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती. आजच्या पुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.